एकाच रेमेडीपासून आपले केस हेल्दी होण्यासाठी आणि मुळांना पोषण सोबत केसांना डीप कंडिशनिंग होण्यासाठी हेअर टोनर, हेअर मास्क आणि शॅम्पू हॅक आपण कशा प्रकारे करायचं आणि ती स्टोअर सुद्धा कशी करायची, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आणि आजचा दिवस पण खूप स्पेशल आहे कारण की आज आपले 2 लाख सबस्क्रायबर म्हणजेच 200K सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त सर्वांचं मनापासून आधी आभार आणि खूप खूप धन्यवाद की तुमच्या या सपोर्टमुळेच आपण 2 लाखाचा टप्पा खूप लवकर पार पाडलेला आहे. कारण की बघा, मागचे 1-1.5 महिन्यापूर्वीच आपले 1 लाख सबस्क्रायबर झाले आणि असं वाटत पण नव्हतं की आता नाही का 2 लाख असं अजून आपला टप्पा खूप लांब आहे असं वाटत असतानाच 1-1.5 महिन्यातच पूर्ण झाला. आता वाटतं 2-4 दिवसापूर्वीच आपलं जे प्ले बटन होतं, सिल्वर प्ले बटन, त्याचं अनबॉक्सिंग केलं आणि लगेचच 200K पण झाले. तर खूप भारी वाटतंय कारण की खूप नाही का अशी वेळ बघितलेली की एक सबस्क्रायबर म्हणा किंवा खूप कमी व्ह्यूज वरती दिवस गेलेले अगोदर, आणि आता एकदम एवढं भारी वाटतंय, ग्रो होतंय किंवा तुमचा एवढा सगळा सपोर्ट बघून मला खूप भारी वाटतंय. आणि या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तुमच्यामुळं, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा DIY शॅम्पू हॅक बघणार आहे. म्हणजे रेमेडी एकच आहे पण ती आपल्याला केसांना पण लावायची आहे आणि ती शॅम्पू मध्ये पण ऍड करायची आहे. कारण की बघा, खूप साऱ्या रेमेडी तर आपण ट्राय करतो. काही जण विचारतात की तुम्ही कोणता शॅम्पू लावतात, तर बघा तो व्हिडिओ तुम्ही अगोदर चेक करा. आणि मी प्रत्येक वेळी ते सांगते की शॅम्पू वरती काहीच नसतं. सगळ्यात महत्वाचं तुमचं हेअर केअर जे आहे की नाही, त्यासोबत तुमचं डाएट आणि जेनेटिक्स या 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि व्यवस्थित रुटीन जर फॉलो केलं ना तर खूप छान केस होतात. हे मी मागच्या 1-1.5 वर्षभरात अनुभवलेलं आहे आणि तुम्ही पण प्रत्येक व्हिडिओ मार्फत बघतच असाल. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असंच अशी एक रेमेडी आहे, ती आपल्याला शॅम्पू मध्ये पण ऍड करायची आहे आणि ती आपल्याला केसांना पण लावायची आहे. तर 1-2 टप्पे असणार आहे त्याच्यामध्ये, पण खूप छान आहे. आणि बघा, आजचे केस बघून प्रत्येक वेळी तुम्हाला असेच केस दिसतात आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी बेबी शॅम्पूने केस धुतलेले आहेत आणि आजच धुतलेले आहेत दुपारी. आणि बघा, एकदम सिल्की झालेला आहे, किती मॅनेजेबल दिसतात. म्हणजे असं वाटतंय का की DIY शॅम्पू लावलेला आहे किंवा बेबी शॅम्पू लावलेला आहे, अजिबात केस फ्रीझी झालेले आहेत किंवा एकदम असे अनमॅनेजेबल आहेत असं वाटतंय का? प्रत्येक वेळी जसे असतात की नाही तसेच आहेत. कारण की जी रेमेडी आहे ना ती सुद्धा तेवढीच भारी आहे आणि त्याच्यातलाच काही प्रकार मी अगोदर पण शेअर केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट एवढे भारीत ना, म्हणून मी ही रेमेडी तुम्हाला शेअर करते. आणि बघा, जास्वंदीच्या फुलाचं मॅजिक म्हणजे त्यामुळे किती छान केस होतात किंवा केस वाढण्यासाठी किती मदत होते, केस आपले किती सिल्की, शायनी आणि एकदम चमकदार होतात. हे तर तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगते. आणि पण खूप बायका म्हणतात की आम्हाला जास्वंदीची फुलं भेटत नाही, मग त्याऐवजी काय वापरायचं? तर पावडर तर मी सांगतेच, त्यासोबत तुम्ही पानं सुद्धा वापरू शकता. आणि त्याच्यामुळेच आजचा जो शॅम्पू हॅक आहे की नाही, तर ते मी विदाऊट फुलांचं म्हणजे फुलं न वापरता बनवलेलं आहे. तरी सुद्धा ही एवढी भारी आणि एवढी चांगला रिझल्ट देणारी रेमेडी आहे ना, तर त्याच्यामुळे बघा, या सगळ्या वस्तू सगळ्यांच्या घरात असतात. आजची रेमेडी जरी एकच असली ना तरी त्यापासून आपण 3 वेगवेगळे प्रकार करू शकतो आणि त्याचे सारखेच पूर्ण रिझल्ट सुद्धा आहेत. त्याच्यामुळे साहित्य सुद्धा खूप कमी आहे आणि सहज सगळ्यांच्या घरी असेल असंच आहे. तर बघा, या ठिकाणी मी 1 चमचा मेथी घेतलेली आहे, 1 चमचा जवस फ्लॅक्सीड आणि त्यानंतर 1 चमचा हिबिस्कस पावडर म्हणजे जास्वंदीच्या फुलाची पावडर. मी ही घरीच केलेली आहे, खूप ऑर्गॅनिक आणि एकदम प्युअर आहे. त्याच्यामुळे याचे रिझल्ट अजून चांगले भेटतात. तुमच्याकडे नसेल तुम्ही ऑनलाईन किंवा तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. आता बघा, एका वेळेला मला जेवढं पाहिजे ना तेवढं मी घेतलेलं आहे. त्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या केसांच्या लेंथनुसार किंवा तुम्हाला किती वेळेला लावायचे, कारण की आठवड्यातून 1-2 वेळेला लावेल एवढं तुम्ही करून फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करू शकता. आता बघा, 1 ग्लास पाण्यामध्ये या 3ही वस्तू आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं. कारण की बघा, हे हलवत राहायचं. जवस जे आहेत ना ते खाली चिटकू शकतात बुडाला, त्याच्यामुळे थोडंसं हलवत राहायचं आहे. आणि याला उकळी येईल तोपर्यंत हे ठेवायचं आणि त्याच्यानंतर पुढील एक घटक आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे.
आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक ऍड करायचा आहे, ते म्हणजे तांदूळ. तर तांदूळ सुद्धा मी 1 चमचा घेतलेला आहे. 2 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ सुद्धा टाकायचे आहेत. कारण की बघा, यातील वस्तू तुमच्या लक्षात आलेल्या असतील. बऱ्याच वस्तू अशा आहेत ना, ह्या हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी आणि आपल्या केसांची डेन्सिटी वाढवण्यासाठी, त्यासोबतच केस आपले सिल्की शायनी म्हणजे नॅचरली स्पा केल्यानंतर जी चमक येते, जे स्मूथनेस असतो ना, तो येतो. आणि हे खूप वेळेला मी ट्राय केलेला आहे. हा हेअर मास्क म्हणा किंवा हे टोनर मी रेग्युलर लावते आणि याचे रिझल्ट खूप कमालीचे आहेत. कारण की या चारही घटकांचं कॉम्बिनेशनच असं आहे ना, की याच्यातून स्पा क्रीम बनते. केस आपले स्मूथनिंग केराटिन केल्यासारखे एवढे लस्टरस शायनी होतात. तर बघा, हे छान उकळून घ्यायचं आहे. पाणी कमीच होतं जोपर्यंत हे शिजतं की ना, यातील वस्तू शिजत आलेल्या असतात. बघा, सहज तुम्ही थोडंसं 70-80% जरी शिजलं ना तरी पुरेसं आहे. कारण की याचे मेन न्यूट्रिएंट्स जे आहेत ना, ते पाण्यामध्ये उतरले की लगेचच आपल्याला हे बंद करायचं आहे. आणि जास्वंद आणि जवसामुळे हे चिकटसर होतं. याच्यामुळे बघा, हे खूप केसांसाठी हेल्दी आहे. तर हे गरम असतानाच मी गाळून घेतलेलं आहे पूर्ण. आता बघा, गाळलेलं हे जे पाणी आहे ना, हे तुम्ही हेअर ग्रोथ टॉनिक, केसांची डेन्सिटी वाढण्यासाठी किंवा हेअर फॉलिकल्सला पूर्ण न्यूट्रिएंट्स पुरवण्यासाठी तुम्ही हे हेअर टॉनिकसुद्धा वापरू शकता, फक्त असंच. पण आता आपण याच्यात शॅम्पू हॅक करणार आहोत आणि एक डीप कंडिशनिंग हेअर मास्कसुद्धा करणार आहोत. तर बघा, जे उरलेलं होतं की नाही, ते थोडंसं मी तेच टोनर टाकून त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त वाटायचं नाही, कारण की आपल्याला त्याचा थोडाच भाग घ्यायचा आहे. कारण की खूप असं नाही का, ते घट्ट पण नको व्हायला आणि गाळताना प्रॉब्लेम येतो. तर अर्धी वाटी होईल एवढं मी घेतलेलं आहे. म्हणजे मेन घटक याच्यात ॲड होतील फेकून देण्यापेक्षा. परत थोडंसं टोनर म्हणजे जे पाणी आहे की नाही, ते ॲड करायचं. आता ते पाणी बघा, तुम्ही ॲज अ टोनर म्हणून वापरू शकता. फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. 2 आठवड्यापर्यंत आरामात टिकतं. तर थोडंसं पाणी याच्यात मी ॲड केलेलं आहे. थोडंसं पातळ व्हावं, फ्लफी व्हावं आणि जे पाण्यामध्ये मेन घटक उतरलेले आहेत की नाही, ते आपल्या हेअर मास्कमध्ये सुद्धा यावेत यासाठी. आता बघा, याच्यातच आपल्याला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे आणि थोडंसं खोबरेल तेल टाकायचं आहे. तुम्ही ॲलोवेरा जेल या ठिकाणी ना फ्रेश घेतलं ना तरी खूप फायद्याचं आहे. पण मग प्रोसेस खूप मोठी होते आणि कंटाळा पण येतो ना. तर मग थोडक्यात जसं होईल की नाही तसं मी सांगितलेली आहे प्रोसेस. कारण की या सगळ्या वस्तू उकळून घ्यायच्या आहेत फक्त. तुम्हाला जर वाटायचं नसेल तुम्ही वाटू नका, फक्त टोनर आणि शॅम्पू हॅक करा. पण मी तर सांगेल, हा डीप कंडिशनिंग हेअर मास्क जरूर बनवा, खूप केस भारी होतात. तर बघा, तयार झालेला आहे हेअर मास्क. अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, केस धुवायचेत म्हणून मी अगोदरच्या दिवशीच ऑइलिंग केलेलं होतं. पूर्ण केसांना ऑइलिंग आहे. त्याच्यानंतर हा जो हेअर मास्क आहे ना, आपल्या पूर्ण स्कॅल्पपासून पूर्ण टिपपर्यंत म्हणजे सगळ्या केसांना लावायचं आहे. याने काय होतं, तर आपल्या पूर्ण मुळांना पोषण तर भेटतं, सोबत डीप कंडिशनिंग होते. एवढे केस सिल्की होतात, मॅनेजेबल होतात. म्हणजे तुम्हाला कंडिशनर लावायची अजिबात गरज पडत नाही. तर अर्धा तास ठेवा, जास्त वेळ असेल तर 1 तास ठेवा आणि त्याच्यानंतर केस धुवायचे आहेत शॅम्पूने. आता कोणता शॅम्पू वापरायचा, तीच शॅम्पू हॅक आपण बनवत आहोत. आता उरलेलं जे टोनर होतं, खूप हेल्दी आहे हे आणि याच्यातच आपल्याला शॅम्पू ॲड करायचा आहे. हेच तुम्ही टोनर म्हणून सुद्धा वापरू शकता, स्प्रे बॉटलमध्ये भरून किंवा थोडंसं स्टोअर करू शकता. याच्यात मी हिमालयाचा बेबी शॅम्पू टाकत आहे. जेवढं मला पाहिजे तेवढा टाकायचा आणि हे छान मिक्स करायचं आणि याने केस धुवायचे आहेत. काय होतं बघा, अगोदर आपण हेअर मास्कसुद्धा लावलेला आहे, प्लस हे टोनरमध्ये शॅम्पू ॲड करून लावल्यामुळे आपले केस ना खूप डीप कंडिशनिंग होतात, चमकदार, सिल्की, शायनी आणि खूप मॅनेजेबल होतात केस याने. तर बघा, अशी होती ही रेमेडी. एकाच रेमेडीमध्ये आपण 2 प्रोसेस करत आहोत. मी तर म्हणेल 3 केल्यानं तरी चालेल, कारण याच्यामध्ये आपण टोनर सुद्धा लावू शकतो. जसं की मी तुम्हाला दाखवलं प्रोसेसमध्ये. याच्यात तुम्ही टोनर म्हणून यूज करू शकता. हेअर मास्क सुद्धा करायचं आहे जसं प्रोसेसमध्ये सांगितले तसं, आणि ही शॅम्पू हॅक आहे. या 2-3 गोष्टी तुम्ही एकत्रित करू शकता. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.